अध्यक्ष महाराज, अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे हा मुद्दा उपस्थित करत आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महिला अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। यात फक्त मी 3 वर्षाची आकडेवारी आपल्या समोर सादर करणार आहे। ही आकडेवारी पाहिल्यानंतर आपण तात्काळ सरकारला हे निर्देश देणार, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आहे। 2023 मे ते 2025 या 2.5 वर्षाच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 2730 महिला व मुली बेपत्ता झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। यामध्ये 2301 महिला, 429 किशोरींचा समावेश आहे। म्हणजे दररोज सरासरी 3 महिला किंवा मुली बेपत्ता होत आहेत। यात मध्ये काही मुलींचा पत्ता लागला सापडलेला आहे, ज्यामध्ये 2023 मध्ये 920 पैकी 881 सापडल्या, 39 अजूनही बेपत्ता आहे। किशोरी ज्या किशोरवयीन मुली आहे त्या 199 पैकी 192 सापडल्या, 7 अजूनही बेपत्ता आहे। 2024 मध्ये 960 बेपत्ता झाल्या, 888 सापडल्या, 74 बेपत्ता आहेत। किशोरी 154 गेल्या होत्या, 143 सापडल्या, 11 अजूनही बेपत्ता आहे। 2025 च्या आकडेवारी सांगतो अध्यक्ष महाराज, 423 पैकी 344 सापडल्या, 77 अजूनही शोधात मिळाले नाही आहे। आणि किशोरी अपहरण 76 मुली होत्या, 60 सापडल्या, 16 अजून बेपत्ता। म्हणजे या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर एकूण बेपत्ता 190 महिला आहे आणि 34 किशोरी, अशा एकूण 224 मुली आणि महिला या बेपत्ता झालेल्या आहे। याच्यातलं महत्वाचं कारण असं आहे की मोबाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महिला मुली त्या संपर्कामध्ये येत असतात आणि चुकीच्या पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळ्या धर्माचे लोक त्यांना आमिष दाखवून हे करतात। हा जो मोठा आकडा आहे 224 महिला आणि मुलींचा, याच्यासाठी आपण एक वेगळा कायदा असेल किंवा एखादा ड्राईव्ह घेण्यासाठी सरकारला निर्देशित करावे, ही मी आपल्या माध्यमातून विनंती करत आहे। लक्षवेधी 6